तर पुढचा दणका आणि धमाका होणार असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे। आम्ही 3 ते 4 डाव टाकून ठेवले आहेत असं जरांगे म्हणाले आहेत। सरकारने मराठा समाजासमोर डाव टाकू नये असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिलाय। तर धमाका काय होतो ते बघूया। धमाका बेकायदेशीर नसावा असं लक्ष्मण हाके यांनी म्हटलं आहे। दणका धमाका होणार आहे, पुढचा पण धमाका होणार आहे। धमाका म्हणजे नेमका काय इशारा बघा? 13 तारीख आल्यावर आता शंभूराजे देसाई साहेब म्हणलेत ना, सन्मान ठेवू बाबा, का नाही ठेवायला पाहिजे? आम्ही 3-4 डावं टाकून ठेवलेत। आम्हाला माहिती आहे तुम्ही एका याच्यात आम्हाला फसवणार होतात। मराठा संघ नका डावं टाकू। हो, मराठा संघ डावं टाकणं एवढं सोपं नाही। तुम्हाला तुमची इच्छा होती एकच मागणी असावं, तरी आम्ही 3-4 ठेवल्याच होत्या। आम्हाला माहित होतं ही किती फशी देणंच। धमाका आता काय होतोय बघूया आपण। आता ते थांबा म्हणलेत म्हणजे आपण थांबलं पाहिजे। धमाका झाल्यावरच आपल्याला कळेल। फक्त धमाका बेकायदेशीर नसावा। बेकायदेशीर धमाका असेल आणि ओबीसी विजयंती एसबीसीच्या आरक्षणावर जर काही गदा आणणारा असेल तर आम्ही त्याला लोकशाही मार्गाने निश्चित प्रत्युत्तर म्हणजे आम्ही त्यांना विचारू। काय नाही, एक फुगा असेल त्या फुग्याला एक पिन लावल्यानंतर जसा तो फुटेल ना, अशा पद्धतीचं काहीतरी असेल। काय असणार आहे?